नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय सांगणार आहे आणि तो उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही पैशांसंबंधीच्या अडचणी असतील त्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होते आणि तुम्ही करून बघा। खरोखर 100% प्रभावी उपाय आहे हा आणि बरेच जणांना या उपायाचा फायदा झालेला आहे। तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय। आपल्याला किती लक्ष्मी पाहिजे आहे आणि किती आपल्याला धन हवं आहे हे आपल्याला निश्चित माहीत नसतं। कारण आपल्याकडे जर थोडं धन आलं तर आपल्याला अजून अपेक्षा असते की अजून त्यापेक्षा जास्त मिळावं। आता आपल्याकडे जरा जास्त आलं तर त्यापेक्षा अजून अपेक्षा असते अजून जास्त मिळावं, त्यापेक्षा जास्त मिळावं। अशा आपल्या दिवसेंदिवस अपेक्षा वाढत जातात, पण धन आपल्याला काही पुरेसं होत नाही। आणि माता लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी वास करत असते, त्यामुळे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर हा उपाय म्हणजे असा, आपल्याला हा 21 तांदळाचा उपाय करायचा आहे आणि तो आपल्याला श्रावणामधल्या कोणत्याही गुरुवारी करायचा आहे। कोणताही गुरुवार घ्या तुम्ही, पण श्रावणातल्या गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर ज्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे त्या गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवी मातेची मूर्ती असेल आपल्या घरामध्ये, म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। 21 तांदूळ घ्यायचे बरोबर मोजून, आणि ते कुठेही तुटलेले फुटलेले किंवा असे खंडित झालेले नसावेत। आता उजव्या हातामध्ये हे तांदूळ घ्यायचे आणि महालक्ष्मीला आपली आर्थिक अडचण सांगायची, जी काही समस्या असेल ती तिला आपण सांगायची आणि त्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मये नमः। तर हा मंत्र आपल्याला त्यावेळी म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा म्हटला तरी चालेल, किंवा हा पण आपल्याला जमत नसेल तर ओम नमो महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। आता या 3 मंत्रांपैकी तुम्हाला कोणताही एक मंत्र अतिशय मनोभावे पठण करायचा आहे। 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा 108 वेळा सुद्धा करू शकता। हातामध्ये अक्षता तशाच ठेवायच्या आहेत। 21 तांदूळ आपल्या हातामध्येच हवे आहेत आणि ते तसेच असताना आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे। मंत्र पठण करताना खाली बसायचं आहे आसन घेऊन आणि महालक्ष्मीची मूर्ती आपल्या समोर असली पाहिजे। आपलं जर मंदिरवरती असेल तर खुर्ची घेऊन बसलात तरी चालेल आणि तिथे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। हातामध्ये अक्षता घेऊनच आपल्याला हा मंत्र पूर्ण म्हणायचा आहे। 21 वेळा किंवा 11 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही म्हणू शकता। आणि हे मंत्रसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तिन्ही मंत्र मी तुम्हाला देईन, ते बघून तुम्ही पठण केले तरी चालेल। आता मंत्र पठण झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेला विनंती करायची आहे आणि ती म्हणजे, आई तुझा मी हा उपाय केलेला आहे, तुझी कृपा माझ्यावरती व्हावी आणि माझी आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी मी हा उपाय करते आणि तू मला या अडचणीतून बाहेर काढ, अशी कळकळीची विनंती महालक्ष्मी मातेला करायची आहे। आणि ते तांदूळ आपल्याला सिद्ध झालेले तांदूळ आहेत मंत्र पठणामुळे, आणि ते तांदूळ आपल्याला एखाद्या पोटलीमध्ये बांधायचे आहेत। तुम्ही कोणत्याही कलरचा कपडा घ्या, पिवळा किंवा लाल अशा पद्धतीचा छोटासा तुकडा घ्या। ब्लाऊज पीसचा असेल तरी चालेल आपल्याकडे, किंवा मंदिरामध्ये आपल्याकडे देवघरामध्ये असतात लाल कपडे वगैरे वापरायला, तर त्यातला एखादा नवीन कपडा घेऊन ते तांदूळ 21 आपल्याला त्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्याला ते सोबत ठेवायचं आहे। तुमच्या पर्समध्ये ठेवा, किंवा तुम्हाला जर पर्समध्ये सारखं घेऊन जाणं शक्य नसेल तर तुम्हाला ती पोटली देवघरामध्येच ठेवायची आहे। रोज नित्यसेवा जेव्हा आपण करतो त्यावेळेला तिचीसुद्धा आपल्याकडून पूजा झाली पाहिजे। हळूहळू आपल्याला या उपायाने नक्कीच फरक जाणवेल। तुम्ही करून बघा, त्यानंतर तुम्हाला या उपायाने किती फरक पडतोय ते तुम्ही स्वतःलाच अनुभव येईल। कारण मनापासून आपण जर ही सेवा केली ना तर महालक्ष्मी माता नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होते आणि श्रावण महिन्यामध्ये याचं फळ जास्त मिळतं, म्हणून आपल्याला या सेवा श्रावण महिन्यामध्ये असे उपाय बरेच काही गोष्टी असतात त्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करून घ्यायच्या असतात। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी मी इथे एक छोटासा उपाय सांगितलेला आहे आणि तो उपाय तुम्ही करून बघा आणि आपल्या अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करा। तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।